चिखला गावात येऊन जरांगे पाटलांनी पोलिसांना अल्टिमेटम दिला आणि त्यानंतर धरपकड सुरू झाली। बुलढाणा गावातल्या 10वी-12वीच्या परीक्षा सुरू असलेल्या मुलांसहित ते सरपंचापर्यंत सगळ्यांवर कारवाई सुरू झाल्यानंतर लोणार तालुक्यातल्या वंजारी समाजानेही या पोलिसी बळाच्या विरोधात मेळावा घेतला आणि सत्य बाहेर आणण्याची मागणी केली। पण या मेळाव्यात ज्यांनी ज्यांनी भाषण केली त्या प्रत्येकाच्या टार्गेटवर संजीवनी वाघ होत्या, ज्यांनी गावकऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा दावा केला होता। भाजपचे नेते विनोद वाघ यांनी संजीवनी वाघ यांना आव्हान दिलं की जिल्हा परिषद निवडणूक जिंकायची तर जिंका, पण एखाद्या गरीब जातीचा बळी घेऊ नका। संजीवनी वाघ यांनीही स्पष्टीकरण दिलं की माझी लढाई ही कोणत्याही जातीच्या विरोधात नव्हती, तर जे पुतळ्याला विरोध करत होते त्यांच्या विरोधात होती। लोणार तालुक्यातल्या या प्रकरणात दोन्ही समाज आमने सामने आल्यानंतर सोमवारच्या घडामोडीत नेमकं काय घडलं त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। चिखला काकड इथल्या घटनेनंतर वंजारी समाजाने आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक मोठा मेळावा आयोजित केला। या मेळाव्याचा सूर प्रचंड आक्रमक होता। समाजातील नेत्यांची भाषणं झाली आणि त्यात थेट प्रशासनाला आव्हान दिलं गेलं। मेळाव्यात कायदेशीर बाजू मांडताना असं सांगण्यात आलं की कलम 307 सारखी गंभीर कलम लावण्यासाठी ठोस मेडिकल पुराव्यांची गरज असते, पण चिखल्या प्रकरणात राजकीय दबावापोटी पुराव्यांची छेडछाड करून जामीन मिळणार नाही याची सोय केली गेली, असा गंभीर आरोप करण्यात आला। नेत्यांनी सवाल केला की जर हा वाद केवळ महिलांमध्ये झाला होता तर मग पुरुषांवर आणि विशेषतः सरपंचांवर इतके गंभीर गुन्हे का दाखल झाले। हा मेळावा केवळ निषेध करण्यासाठी नव्हता, तर पोलिसांच्या एकतर्फी कारवाईवर ताशेरे ओढण्यासाठी आयोजित करण्यात आला होता। मेळाव्यात उपस्थित वक्त्यांनी एक अत्यंत टोकदार मुद्दा मांडला। ते म्हणाले, हा लढा केवळ एका सरपंचासाठी नाही, तर तो समस्त वंजारी समाजाच्या अस्मितेचा आहे। वर्षानुवर्षे गुण्या गोविंदाने राहणाऱ्या या गावात अचानक विष कुणी पेरलं असाही सवाल केला गेला। मेळाव्यातून असा सवाल करण्यात आला की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा संपूर्ण समाजाला गुन्हेगार ठरवण्याची पद्धत लोकशाहीला घातक आहे। डॉक्टर सुनील कायंदे यांनी ठणकावून सांगितलं की जर विनाकारण वंजारी समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आम्ही शांत बसणार नाही। पण या सगळ्यात खरी खळबळ उडवून दिली ती संजीवनी वाघ आणि विनोद वाघ यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी। एकीकडे संजीवनी वाघ यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असताना विनोद वाघ यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। विनोद वाघ यांचा रोख थेट संजीवनी वाघ यांच्या राजकीय महत्वाकांक्षेकडे आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात आरोप केलाय की संजीवनी वाघ यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्याचीच तयारी करण्यासाठी त्या हा वाद पेटवत आहेत। केवळ स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी एखाद्या गरीब समाजाचा बळी देऊ नका, असंही ते म्हणाले। विनोद वाघ यांच्या या विधानाने चिखला प्रकरणाला आता पूर्णपणे राजकीय वळण मिळालंय। सत्तेच्या खुर्चीसाठी दोन समाजांमध्ये जाणीवपूर्वक विष पेरलं जातंय का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित झालाय। विनोद वाघ यांच्या मते जे नेते आज व्यासपीठावरून मोठी भाषणं ठोकतायत त्यांनीच आधी गावकऱ्यांना चिथावणी दिली आणि आता जेव्हा कायदेशीर कारवाईची वेळ आली तेव्हा गरीब तरुण आणि सरपंच अडकले आहेत। तुम्ही झेडपीत काय, पण अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवा, पण सामाजिक सलोखा बिघडू देऊ नका, असं आवाहन विनोद वाघ यांनी केलं। मात्र आपली लढाई ही कोणत्याही जातीच्या विरोधात नसल्याचं संजीवनी वाघ म्हणाल्यात। चिखला गावातील या स्थानिक वादाचं रूपांतर आता थेट जातीय वादात झालंय। अनेकांचा थेट आरोप आहे की मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणात उडी घेतल्यामुळे आणि परळी कनेक्शनचे आरोप केल्यामुळे हा वाद अधिक चिघळला। जरांगे पाटलांच्या आक्रमक विधानांमुळे दोन समाजांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून शांत असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ पाहायला मिळत आहे। चिखला गाव हे सिंदखेड राजा मतदारसंघात येतं, पण या प्रकरणाचे पडसाद बीड, परभणी आणि जालन्यापर्यंत उमटले। सायबर सेलच्या तपासात समोर आलंय की ज्या दिवशी हिंसाचार झाला त्या रात्री गावात अनेक अज्ञात नंबरवरून कॉल्स आले होते। याचाच अर्थ हा वाद स्थानिक राहू नये यासाठी काही बाहेरील शक्ती सक्रिय होत्या। पोलिसांच्या हाती अशा काही गाड्यांचे नंबर लागले आहेत ज्या चिखला गावातील नाहीत। हा पूर्वनियोजित कट होता का याचा तपास आता CID स्तरावर करण्याची मागणी होत आहे। दुसरीकडे सरपंच गणेश काकड अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांचा पुतळ्याला कधीच विरोध नव्हता, उलट त्यांनी स्वतः 7,500 रुपयांची वर्गणी देखील दिली होती। मग प्रश्न उरतो तोच गावचा सामाजिक सलोखा नेमका कुणी बिघडवला।
चिखला प्रकरण आता पुतळ्याच्या वादातून निघून वोट बँकेच्या राजकारणात शिरलंय. सरपंच गणेश काकड यांनी अटक होण्यापूर्वी जी माहिती दिली त्यात ते म्हणाले होते की संजीवनी वाघ यांच्या हट्टामुळे हे प्रकरण चिघळलं. पुतळा बसवायचा यावर गावाचं एकमत होतं आणि मोठा अश्वारूढ पुतळा आणण्यासाठी गावाने वर्गणीही जमा केली होती. मात्र त्याआधीच अज्ञाताने पुतळा बसवला आणि नंतर त्याची जबाबदारीही घ्यायला कुणी तयार नव्हतं. त्यात संजीवनी वाघ यांनी भूमिका घेतली की हा पुतळा इथेच राहील. याच वादात थेट बाचाबाची झाली आणि शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रकरण थेट मारामारीपर्यंत गेलं. संजीवनी वाघ यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटीलही चिखला गावात गेले आणि त्यांनी पोलिसांना कारवाईसाठी 25 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला. पोलिसांनी व्हिडिओ फुटेज आणि जबाबांच्या आधारे आतापर्यंत कारवाई केली आहे आणि अजूनही जे फरार आहेत त्यांचा शोध घेतला जातोय. तर अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.